एक कॉलेज स्टुडंट होता. ऐकताय ना कॉलेज स्टुडंट फर्स्ट इयर ते लास्ट इयर ग्राउंडवरती बुलेट गाडी घेऊन चक्रा मारायचा. ऐकताय ना पूर्वी स्वातंत्र्यवीर होते, आता प्रेमवीर आहेत. त्याला ती बुलेट नावाची गाडी होती. मला अजूनही जावा, HD, ॲम्बेसिडर, प्रीमियर पद्मिनी, पिजोड नावाची गाडी आणि बुलेट मला अजूनही आवडते. पुण्यातल्या मठात जागा कमी आहे तरी श्रीमंताची कोणाची माझ्याकडे पूजेला आली तर मी एक चक्कर आतली आत मारतो. पण मला वाईट वाटतं कारण मी एकटाच बसतीला असतो. पण मला कधी कधी तसं बरंही वाटतं आणि वाईटही वाटतं. कधी वाटतं चला कुणीच नाही बरोबर, निदान ब्रह्मदंड तरी आहे, त्यालाच आपलं जवळ काय कर, तोही नारायण मी नारायण. चला ऐकताय ना, त्या बुलेटला सायलेन्सर असतं. जरा डोळ्यासमोर बुलेट आणा, काय असतं? सायलेन्सर. श्रीमंताच्या मुलांच्या ज्या बुलेट असतात ना त्यांच्या सायलेन्सरची ढोलकी फोडलेली असती. म्हणजे काय, आवाज जास्त तीव्र गतीनं यावा अशी ती योजना असते. ऐकताय ना तुम्ही? त्या बुलेटला पितळी मुठा असतात अशा, ऐकताय ना, एक्सलेटरला क्लसला, आणि मागं एक नेम प्लेट असती ना, म्हणजे नंबर प्लेट, त्याच्याजवळ एक कॅप असती प्लास्टिकची, रबरी फायबरची, त्याला एक पितळी सिंह असतो. जरा डोळ्यासमोर बुलेट आणा, त्या सिंहाला असे दात असतात, त्याच्या तोंडात एक कडी असती, एक सिंह मागे असतो आणि चलवणारा एक सिंह असतो. आणि त्या गाडीचा आवाज तो त्या कॉलेजच्या ग्राउंडवर पटपट 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 रेस करतो. मी ITला होतो, तो फर्स्ट इयरला होता. मी ते प्रकरण पाहायचो, जाम माझी जाळायची, पण काय करणार. माझ्याकडे तेव्हा ॲटलस किंवा हरकुलस गाडी सुद्धा नव्हती. हिरो नावाची मॉडेल 350 रुपयाची एक सायकल मी घेतली होती. पण मी एवढा चिकट होतो, चिखल आला की सायकल उचलायचो आणि दगड आला की बसायचो. आणि ऐका, त्याचं मागलचं कॅरियर मी कायमचं काढून टाकलं होतं. कुछ आप जाने कुछ मैं जानता हूँ, समय बहुत कम है. आणि माझ्या देखत तो ग्राउंडच्या भोवती फिरायचा. ऐका ना, एका हातानं एक्सलेटर द्यायचा, पुढचा ऐका, एका हातानं गाडी रेस करायचा आणि एका हातात तो असं गुलाबाचं फूल टवटवीत घेऊन ग्राउंडच्या सभोवताली फिरत असायचा. मी ते दृश्य पाहत असायचो. काय करावं कळत नसायचं. वारकरी परंपरेत घरातले 12 जण गेलेत, मी तरी विपरीत का वागावं. तरी मी नुसता पाहत होतो. मन गया तो जाने दे, मत जाने दे शरीर, नहीं खिची कमान तो कहाँ छोटेगा तीर. मी फक्त पाहत होतो. ऐका ना, बुलेटवर तो फिरत होता, गाडीचा आवाज येत होता. बघा ना रे नीट माझ्याकडं, गुलाबाचं फूल होतं. फर्स्ट इयर ते लास्ट इयर वर्ष गेले, पाकळ्या गळून पडल्या, काटे हातात आले. पाकळ्या गळून पडल्या, काटे हातात आले. आणि मग शौनक अभिषेकी बुवा मला आठवले, काटावर होते कुणा. मग तो माझ्या जवळ आला आणि मला म्हणाला, तू मला रोज पाहतोस. म्हणलं मी तुम्हाला नित्य पाहतो, पण तुम्ही जिला पाहण्यासाठी उभे असतात तिने कधी तुमच्या हातात गुलाबाचं फूल दिलं नाही, घेतलं नाही. काय म्हणणं आहे तुमचं? त्यांनी मला जरा डोळ्याला पाणी आणून सांगितलं, महाराज 4 वर्ष माझे असाच फुलं घेऊन ग्राउंडवर झुरलो, पण हसली सुद्धा नाही. दृष्टांत संपला. मला वाटतं निदान हा तरी दृष्टांत अभ्यासक कीर्तनकारांना कळला असेल, अशी भावना व्यक्त करायला हरकत नाही. उपजे ते मरे, मरे ते झुरे. मेल्यानंतर कसा झुरतो तर भागवतात नरकांच्या 28 कुंडांच्या गती प्रतिपादन केल्या शुकदेवांनी. कुणी काय कर्म केलंय त्याप्रमाणे त्याला नरकाच्या कुंडात टाकतात आणि त्याला तिथं भोगावं लागतं. कधी? स्थूल देह, कारण देह, लिंग देह आणि मृत्यूनंतर सूक्ष्म देह, त्या देहाला ते भोगावं लागतं. म्हणून उपजे ते मरे, मरे ते झुरे. पण त्याला जमतच नाही. जन्म एर झारे, जन्म एर झारे, जन्म एर झारे करूप, जन्म एर झारे करूप. हे उपजे ते मरे, मरे ते झुरे.
उपजे ते मरे. अरे शांत बसा रे. उपजे ते मरे, मरे ते झुरे, जन्म एर धारे एक रूप. ऐका ना, येण्या जाण्यात मृत्यूत आणि जन्मात जीवाचा वेळ वाया गेला. पण ज्याच्याशी एक रूप व्हायला पाहिजे. ऐका ना, ज्याच्याशी म्हणजे परब्रह्माशी, देवाशी, पांडुरंगाशी ते होता आलं नाही. आता एकदम प्रमाण म्हणतो मी. किती वेळा जन्मायावे, किती वेळा जन्मायावे, किती वेळा जन्मायावे, किती वेळा जन्मायावे, नित्य व्हावे फजित, नित्य व्हावे, नित्य व्हावे फजित, नित्य व्हावे, नित्य भावे भजित, नित्य भावे भजित, नित्य नित्य भावे. बाळू हळूहळू कोण येते? नित्य भावे रे 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 नो रे नो रे रे नित्य नित्य भावे नित्य नित्य भावे नित्य भावे मुही घर आयो श्याम रे, आयो श्याम रे. या सगळ्या प्रकरणाला कंटाळल्यामुळे संतांनी प्रार्थना केली, म्हणवणी जीव भ्याला आणि शरण गेला विठोसी. का? हे झुरणं चांगलं नाही. जन्म आणि मृत्यू असे एक प्रकरण आहे. थायलंड, आफ्रिका, लंडन या देशांचे नावं नाहीत,
बर का. तुका म्हणे बरे घडे आणि देशोदेशी चाले कोडे कोडे कोडे. जन्म आणि मृत्यूचं कोडं बड्या बड्याला उमगलेलं नाही आणि ईश्वर सत्तेत विज्ञानाला आतापर्यंत चॅलेंज करता आलं नाही. किडनी प्रत्यारोपण करता येईल कदाचित, गुडगा बसवता येईल. ऐका ऐका. पशु का होत पन्हैया, नर का कछु नाही होत. पशु का होत पन्हैया पन्हैया, पशु का होत पन्हैया, नर का कछु नहीं होत रे, नर का कछु नहीं होत रे. पशु का होत पन्हैया, पशु का नर करणी करे तो नर का नारायण होत, नर का नारायण होत रे. नर का हे नरका नरका आपल्या तिघा चौघांचं एवढं सगळं चांगलं चालल्यावर उठून जाणाऱ्याच्या वेदना माझ्या मनात होतात. त्यांना असं वाटत असेल आतापर्यंत बरं होतं, यांना अचानक पोटात काळा यायला आलं की काय कोणास ठाऊक. बिचारे चालले ते सुखाने जावे तेवढी गुलाबबाबांना प्रार्थना करतो आणि थांबतो. उपजे ते मरे, मरे ते झुरे, जन्म एर झारे एक रूप. येण्या जाण्यात एरझारा होतात पण एकरूप होता येत नाही. कुणाबरोबर आपुला तो एक देव करुणे घ्यावा, तिने विण जीवा सुख नोहे. कठोपनिषदातला श्लोक सांगतो, एको वशी सर्वभूतांतरात्मा एकम रूपम बहुधा यक करोति यमात्मस्तमेनु पश्यन्ति धीराः तेषाम सुखम शाश्वतम नाही तरीशाम. हृदय कमल पारागातल्या ब्रह्माला जोपर्यंत जीव एकरूप करत नाही किंवा एकरूप होत नाही तोपर्यंत दुःखाचा चिवाटा भागा आला. या